वृषभ की जय श्री राधे श्याम। सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, सगळे शांत बसा। मुलींनो, आपण नवम स्कंदाच्या मुख्य कथा बघितली, त्याच्यानंतर आपण आता दशम स्कंदाच्या नवम स्कंदाची अंतिम कथा आणि दशम स्कंदाच्या पूर्वार्धाची आज कथा बघणार आहोत। तर ज्या कथा आपण पूर्ण बघू शकत नाही त्या कथांचं मी तुम्हाला एक सविस्तर न सांगता संक्षिप्त म्हणून त्यांचं नाव तुम्ही ऐका। ज्यावेळेस अष्टम स्कंदातल्या मुख्य कथा आहेत मन्वंतराचं वर्णन, मग मन्वंतराचं वंश वर्णन झाल्याच्या नंतर चाक्षुष मन्वंतर आणि तामस मन्वंतर अशा प्रकारचे दोन मन्वंतर झाले। मन्वंतर म्हणजे काय? मनो नाम अंतर येते मन्वंतर। ज्या वेळेस आपली सृष्टीची काल गणना होत असते त्याला मन्वंतर असं म्हटलं जातं। तर सृष्टीचं कालचक्र म्हणजे मन्वंतरामध्ये सांगितलेलं आहे। तर चाक्षुष मन्वंतर आणि तामस मन्वंतर अशा प्रकारच्या ह्या कथा आहेत। तर याच्यामध्ये भगवंताने ज्या वेळेस मुख्य अवतारापैकी 24 अवतारापैकी नरसिंह भगवंताचा अवतार घेतला, त्याच्यानंतर मत्स्य अवतार, कूर्म अवतार। कूर्म अवतार कधी घेतला, काय घेतला त्याच्याविषयी आपण कथा बघणार आहोत। ज्यावेळेस समुद्र मंथन झालेलं होतं त्यावेळेस मुख्य कथा आहे बघा, अष्टम स्कंदातील आणि नवम स्कंदातील दोन्ही कथा आपण फक्त मुख्य स्कंद आहे दशम स्कंद, पण दशम स्कंदाच्या अगोदरच्या ज्या मुख्य कथा आहेत तुम्ही फक्त नावं बघा आणि त्या कथा आपण पूर्ण बघू शकत नाही, ठीक आहे? कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि कोणीच सगळ्या कथा बघत नसतं। तर ते तुम्ही समजून घ्या, माझ्याकडे ध्यान द्या। ही जी मुख्य कथा आहे मन्वंतर, तामस मन्वंतर आणि चाक्षुष मन्वंतर। ज्या तामस मन्वंतरामध्ये हरी अवतार म्हणजे गजेंद्र मोक्षाचं, ज्या ठिकाणी गजेंद्र मोक्ष स्तोत्र जे भागवतामध्ये आलेलं आहे आणि गजेंद्राचा उद्धार करून हरी अवतार घेतला होता। ज्या वेळेस गजेंद्राने आपल्या परिवारावरती म्हणजे आपल्या मुलांबाळावरती आपला पूर्ण भरोसा होता, पण भगवंतावर त्यावेळेस भरोसा नव्हता। आपल्या बलाढ्य शक्तीचा तो उपयोग करायचा, पण त्याला त्याच्या बलाढ्य शक्तीचा अहंकार होता। भगवंतांनी त्याचा अहंकार ठेवला नाही आणि ज्या वेळेस तो पाण्यामध्ये स्नान करत होता आपल्या मुलाबाळांसोबत स्नान करत असताना त्यावेळेस एक राक्षस, हाक आणि हुहू असे दोन प्रकारचे राक्षस होते। त्या दोन्हीचा जन्म भगवंताने ज्यावेळेस त्यांना श्राप दिला होता, नग्न अवस्थेमध्ये स्नान करत होते, श्राप दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलेलं होतं तेच हे गजेंद्र आणि मगरमच्छाच्या रूपाने दुसरा जन्म त्यांना प्राप्त झालेला होता आणि त्यांना सांगितलेलं होतं तुमचा उद्धार त्यावेळेस होईल ज्यावेळेस गजेंद्र माझी स्तुती करेल आणि मी आल्याच्या नंतर तुम्हाला माझं स्वरूपाचं दर्शन करेल। ज्यावेळेस गजेंद्रावरती संकट आलं, संकट आल्याच्या नंतर गजेंद्र भगवंताची स्तुती करू लागला, भगवंताचं नामस्मरण करू लागला। नामस्मरण करत असताना भगवंताचा सगळ्यात प्रथम नामस्मरणाचा ज्यावेळेस जय घोष केला त्यावेळेस भगवंताला आपला अंतःकरण हे समर्पित करून एक फूल ज्यावेळेस त्या तालाबामध्ये स्नान करत होता त्या पाण्यामधलं एक कमळाचं फूल घेतलं आणि ते फूल घेऊन भगवंताकडे वरती फेकलं आणि फेकल्या फेकल्या भगवंताचा ओम नमो भगवते वासुदेवाय तुभ्यम अशा प्रकारचा सर्वात प्रथम नामस्मरण करून मग गजेंद्राने भगवंताची स्तुती केली। ज्यावेळेस स्वतःला कळलं की मला आता मगरमच्छाच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही त्यावेळेस भगवंताला शरणागत झालेला होता। मग भगवंताने आता विचार केला आपण त्याची रक्षा करावी। त्यावेळेस भगवंताने या सृष्टी तलावर येऊन आपल्या चक्राच्या द्वारे त्या मगरमच्छाचं सर्वात प्रथम शरीराचे दोन भाग करून त्याचा उद्धार केला आणि मग नंतर गजेंद्राला भगवंताने आपला हरी अवताराच्या माध्यमातून भगवंताने त्याला आशीर्वाद दिला। अशा प्रकारे गजेंद्र मोक्षाचं जे मुख्य स्तवन आहे ते या ग्रंथामध्ये खूप प्रसिद्ध आहे। जो कोणी हे मोक्ष स्तवन गजेंद्र मोक्ष स्तवनाचा जर पाठ करेल या भागवताच्या स्तुतीमध्ये असं सांगितलेलं आहे, गजेंद्र मोक्षसे मुहुर्मुहुः पाठ वदन्ति तस्य जीवनस्य कदापि ऐश्वर्यम धनम बलम। हे त्याला धन ऐश्वर्य बल आपदा कधी होत नाही। म्हणजे ज्याला कमजोरी आहे, स्वतःला भीती वाटते,
स्वप्नामध्ये त्याला खूप भीती वाटते, भूताचे स्वप्न पडतात किंवा त्याच्यावरती खूप कर्ज आहे, अशा प्रकारचं सगळं या स्तवनामध्ये सांगितलेलं आहे. जर असं कोणी दरिद्र असेल किंवा भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करायची इच्छा असेल आणि स्वतःला जर भीती वाटत असेल किंवा त्याला स्वप्नामध्ये भयंकर किती जरी भयंकर स्वप्न पडत असले तर तो जर गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा जर पाठ करून झोपेल तर त्यावेळेस भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतात. अशा प्रकारे या गजेंद्र मोक्ष स्तोत्राची माहिती आहे, या महिमा आहे या गजेंद्र स्तोत्राची. आणि हेच गजेंद्र मोक्ष स्तोत्र आज जर तुम्ही बघितलं, ज्या ज्या वेळेस उत्तर भारतामध्ये विशेष रूपाने विष्णू सहस्रनाम आदी होतं तर लोक रात्री झोपताना या गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा पाठ करतात. तर हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र एक भगवंताच्या मुख्य स्तुतीमधले एक आहे, कारण स्तुती ही पुराणातली असते. माझ्याकडे सगळेजण ध्यान द्या, स्तुती आणि सुक्त, सुक्त हे वेदातले असतात, श्रुतीतले असतात आणि स्तोत्र हे पुराणातले असतात. त्याच्यामुळं पुरुष सुक्त, स्त्री सुक्त, वेद सुक्त, नारायण सुक्त, मेधा सुक्त हे सगळे वेदातले आहेत. आणि स्तोत्र स्तुयते त्रायते, ज्याची स्तुती केल्याने जो आपलं रक्षण करतो त्याला म्हणतात स्तोत्र. आपण आपल्या वाणीने भगवंताचं वर्णन केल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा खुश होतात त्यावेळेस आपलं रक्षण करतात. आपण ज्यावेळेस कोणाची स्तुती करतो तो व्यक्ती आपल्यावर प्रसन्न होतो, त्याच्या अगोदर आपल्याला तिची स्तुती करावी लागते. मग स्तुती केल्याच्या नंतर भगवान परमात्मा देखील प्रसन्न होतात आणि आपण जे मागवेल ते भगवान परमात्मा आपल्याला देत असतो. तो अशा प्रकारे स्तोत्राचं महत्व आहे. त्रायते, जो आपल्याला जन्म बंधनातून, जन्म मरणाच्या बंधनातून जो आपलं रक्षण करतो त्याला स्तोत्र म्हणावं. आणि सुक्त, सुक्त म्हणजे सुष्टु मुक्त इति सुक्त, म्हणजे ज्याला बोलताना, ज्याचं स्मरण करताना, ज्याचं चिंतन करताना जे आपली मुक्त भाषा असते ती एकदम मधुर आणि भगवंताच्या वेद सुक्त आणि सामवेदाच्या गायनाने जे केले जातं त्याला सुक्त म्हणतात. म्हणून पुरुष सुक्त, स्त्री सुक्त हे सामान्य लोक गात नसतात. त्याच्यासाठी आपल्याला संहिता आणि गुरुचं मार्गदर्शन लागतं. आणि स्तोत्र जर आपल्याला गायचं असेल तरी सुद्धा संहिता घ्यावं लागते, पण त्याच्यात दोष झालेला चालतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा असं एवढं म्हणलं तरी आपले दोष निवारण होते, पण सुक्तामधले कुठली जरी गलती चूक जरी झाली तर ती मान्य नसते. म्हणून सुक्त हे गुरुच्या मुखातून ऐकावं लागते. तर स्तोत्र आणि सुक्त हा त्याचा फरक आहे. तर अशा प्रकारे पुराणामध्ये जे येतात त्याला स्तोत्र म्हणतात, जे वेदातले असतात त्याला सुक्त म्हणतात. तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये अनेक स्तोत्र आहेत, अनेक पुराणामध्ये भगवंताची स्तुती केलेली आहे. म्हणून स्तुती स्तोत्रस्य कस्य विना प्रसन्नते, स्तुती केल्याने कोण प्रसन्न होत नाही असं वेदाची श्रुतीची सुक्ती आहे. तर वेदाची आणि पुराणाची जे सुक्ती आहे त्याच्यामुळे आपण भगवंताचं जेवढं होईल तेवढं स्तोत्राचं पाठ करावं, म्हणजे भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होत असतात. तर अशा प्रकारे गजेंद्राने भगवंताची स्तुती केली. भगवंतानी त्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन केलं आणि त्याला ज्यावेळेस स्वरूपाचं दर्शन केलं त्याला तादात्म्य भावाने आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थापित करून स्वस्वरूपाची जाणीव करून दिली. आणि त्याच नंतर मग भगवंतानी ज्यावेळेस भगवंताने आपल्या स्वरूपात स्थान दिल्याच्या नंतर पुढच्या कथामध्ये या स्कंदामध्ये ज्यावेळेस देवतांचं सगळं धन इंद्राला दुर्वास ऋषीने श्राप दिला होता आणि सांगितलं होतं तुझं सगळं धन समुद्रात बुडेल, त्यावेळेस श्राप दिल्याच्या नंतर सगळे देवता दुःखी झाले. दुःखी झाल्याच्या नंतर देवतांनी विचार केला, आपण आपल्या जीवनातलं कमावलेलं म्हणजे भगवंताची साधना करून कमावलेलं, नैतिक शास्त्रानुसार कमावलेलं धर्म अर्थ काम मोक्ष, धर्मानुसार अर्थ अर्थानुसार कामना ठेवून मोक्षाच्या गतीनं आपण करणारे सृष्टी कालांतरामध्ये आपलं सगळं धन संपदा ही समुद्रात बुडलेली, आपण काय करावं. त्यावेळेस नारदजींनी सांगितलेलं होतं की तुम्ही देव आणि दैत्य दोघे मिळून समुद्राचं मंथन करा. जी समुद्रामध्ये बुडलेली संपत्ती आहे ती संपत्ती वापस येईल. त्यावेळेस समुद्र मंथनाची प्रक्रिया सांगितली आणि मग दुर्वास ऋषीने श्राप दिलेला होता इंद्राला, संपत्ती समुद्रामध्ये डुबलेली होती. मग त्यावेळेस आता देवतांनी आणि दैत्यांनी विचार केला की आपण ती संपत्ती काढावी. पहिले देवतांनी दैत्यांना खूप प्रलोभन दिलं, जे काही येईल आपण वाटून घेऊ, समुद्र मंथन करताना जी संपदा आहे ती आपण वाटून घेऊ. त्यावेळेस असं म्हटल्याच्या नंतर दैत्य हा म्हटले, कारण दैत्य हे सामान्य नसतात. दैत्यांना जोपर्यंत प्रलोभन दिसत नाही तोपर्यंत ते प्रवृत्त होत नसतात. म्हणून देवतांनी त्यावेळेस दैत्यांना सांगितलं, तुम्हाला जे निघेल सुरुवातीला तुम्हाला मग आम्हाला, असं आपण विभाजन करून ती सामग्री आपण घेऊ. त्यावेळेस
मंथनासाठी मंदराचल नावाचा पर्वत त्या ठिकाणी आणला, त्याची रवी केली, वासुकी नावाचा साप त्याची दोर केली आणि कच्छप भगवंतांनी कच्छप स्वरूप धारण करून त्या मंदराचल पर्वताच्या खाली आपण स्वतः आपल्या पृष्ठभागावर म्हणजे त्या कच्छपावर त्या कासवावर तो मंदराचल पर्वत स्थापन करून आणि वासुकी नागाचा दोर करून त्या ठिकाणी समुद्राचं मंथन चालू झालं. पण आता समुद्र मंथन करण्या अगोदर देवता आणि दैत्यामध्ये बघा थोडी बोलाबोली सुरुवात झाली, बाचाबाची झाली. अशी दोघांमध्ये एका प्रश्नावर छोट्याशा सगळं मंथन करण्याचं थांबलं. कारण देवता म्हणायचे आम्ही सापाच्या तोंडाकडून राहू आणि दैत्य म्हणायचे नाही आम्ही राहू. कारण देवतांना माहिती होतं साप हा वासुकी नावाचा जो साप आहे तो विष वकणार आहे आणि विष वकल्यामुळं सर्वात प्रथम जे सापाच्या तोंडाकडून राहतील त्यांचा पहिले मृत्यू होईल आणि जे पाठीमागून राहतील त्यांना काहीच होणार नाही. पण देवतांची कूटनीती होती. देवतांनी सांगितलं आम्ही तोंडाकडून राहू. पण दैत्यांना वाटलं तोंडाकडून राहिलं म्हणजे आम्ही खाली थोडी आहोत, आम्ही शूद्र थोडी आहोत, आम्ही तोंडाकडून राहू, आम्ही सापाच्या पृष्ठभागाला का स्पर्श करायचा असं म्हटल्याच्या नंतर देवता म्हणले ठीक आहे तुम्ही तोंडाच्या भागाकडून तुम्ही तो हिस्सा घ्या आणि आपण आता समुद्र मंथन करू. असं म्हटल्याच्या नंतर सर्वात प्रथम हलाहल नावाचं विष निघलं समुद्र मंथनातून आणि हलाहल नावाचं विष कोणाला द्यायचं म्हणून दैत्य आणि देवता दोघांमध्ये प्रश्न झाला. मग त्या ठिकाणी देवतांनी शिवजींना प्रार्थना केली. मग शिवजींनी ते हलाहल नावाचं विष भगवंताने स्वतः प्राशन करून आपल्या कंठामध्ये ते धारण केलं आणि ज्या वेळेस ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि भगवंताने त्या ठिकाणी येऊन शिवजीने नीलकंठ नावाच्या पर्वतावर म्हणजे हिमालय क्षेत्रामध्ये हिम क्षेत्र, हिम आलय, हिम म्हणजे थंड, आलय म्हणजे स्थान आहे ज्याचं थंड स्थान आहे, अशा स्थानावर जाऊन आपल्या कंठामधली जी जळजळ होती ते शांत होण्यासाठी शिथिल होण्यासाठी शिवजी आता नीलकंठ पर्वतावर जाऊन साधनासाठी बसले. साधनासाठी बसल्याच्या नंतर शिवजीने सर्वात प्रथम त्या ठिकाणी हलाहल नावाच्या विषयाला आपण पाचन करून घेतलं भगवंताने आणि मग नंतर दुसरं सगळ्यात प्रथम हलाहल नावाचं विष भगवंताने स्वतः नीलकंठ पर्वतावर ऋषिकेश क्षेत्रापासून 20 किलोमीटरावरती आहे. त्या 20 किलोमीटरावरती ते नीलकंठ क्षेत्रावर अजून देखील शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न राहतात. मुलींनो शांत बसा, खाली बसा, कोणी बडबड करू नका, 2 मिनिटं शांत बसा. ज्या वेळेस हलाहल नावाचं विष शिवजीने प्राशन केलं नीलकंठ नावाच्या पर्वतावरती त्या ठिकाणी हिमालय क्षेत्रामध्ये शिवजी साधनासाठी बसले, आपल्या कंठाला शिथिल करण्यासाठी बसले आणि मग त्या ठिकाणी शिवजीने साधना केली आणि नीलकंठ क्षेत्र अजून आता देखील इतकं जागृत स्थान आहे. त्या शिवजींना जर कोणीही जल अर्पण करत असेल तर आपल्या शरीरामधले कुठली जरी व्याधी असेल किंवा विषासारखं जरी आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या स्थूल शरीरामध्ये जर विष जरी असलं तर आपण जल जरी अर्पण केलं शिवजीला तर आपल्या शरीरातलं विषाची बाधा ताबडतोब नष्ट होते. अशी त्या शिवजींची त्या ठिकाणी अशी माहिती आहे, अशी महिमा आहे. तर नीलकंठेश्वर महादेव मंदिर हे ऋषिकेश क्षेत्रापासून 20 किलोमीटर आहे. तर त्या 20 किलोमीटर क्षेत्रावरती भगवंताने शिवजींनी अनेक प्रकारच्या साधना केल्यात आणि आता देखील त्या ठिकाणी जागृत स्थानावर हिमालय क्षेत्रामध्ये असतात. तर अशा प्रकारे पुढचं जे आले त्या ठिकाणी कामधेनू, मग उच्च श्रवा नावाचा घोडा, चंद्रमा, मग मदिरा, त्याच्यानंतर सुरा, ऐरावत नावाचा हत्ती, पारिजात, अनेक प्रकारचे असे रत्न निघले. त्याला 14 रत्न म्हणतात. लक्ष्मी निघल्याच्या नंतर पुन्हा दैत्य म्हणू लागले आमचा नंबर, देवता म्हणू लागले आमचा नंबर. पण ज्या वेळेस बघितलं तर देवतांचा नंबर होता. लक्ष्मी माताला देवतांनी घेतलं आणि लक्ष्मी माता देवतांकडे आले. त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी जे निघलं ते अमृत निघलं बघा. आणि अमृत निघल्याच्या नंतर समुद्र मंथन झालं आणि अमृत निघलं. त्या अमृताच्या कळसासाठी देवता आणि दैत्य दोघांमध्ये आता वादविवाद सुरू झाला. माझ्याकडे ध्यान द्या, खूप महत्वाचा प्रसंग आहे बघा. ज्या वेळेस अमृत आलं, ही कथा सुरुवात झाली होती त्यावेळेस को सुधा को कथा लोके को काच को मनिर्महा हा जो प्रथम श्लोक आपण पहिल्या दिवशी बघितला होता. तर तेच अमृत देवता लोक ही कथा ऐकण्यासाठी परीक्षित राजाला ते अमृत देत होते, म्हणत होते परीक्षित राजा तुला अमर व्हायचंय, तू हे अमृत पे आणि कथा रूपी अमृत आम्हाला दे.
त्यावेळेस शुकदेवाने ही कथारूपी अमृत दिलं नाही, तर हे कथारूपी अमृत त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. भक्ती अमृत, ज्ञान अमृत हे त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्या अमृत पेल्याने स्थूल शरीर अमर होऊ शकतं, पण सूक्ष्म शरीर होऊ शकत नाही. पण कथारूपी अमृताने आपलं स्थूल सूक्ष्म कारण शरीर तिन्ही शरीर हे अमर होऊ शकतात. म्हणून अशी ह्या कथाची महिमा आहे. ज्या वेळेस ते अमृत निघल्याच्या नंतर मग भगवंताने विचार केला काय करावं, कोणाला द्यावं. तर देवता आणि दैत्यामध्ये वादविवाद सुरू झाला. ज्या वेळेस ते अमृत देवतांकडे द्यायचं होतं त्यावेळेस दैत्य हातामधून हिसकून घेऊ लागले, पण देवतांनी दिलं नाही. पण मग भगवंताने आपले कूटनीती त्या ठिकाणी चालवले. भगवंताने मोहिनी अवतार धारण केला. मोहिनी अवतार आपण स्वतः धारण करून, म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये मोहिनी मातेचं मंदिर आहे. नाशिक क्षेत्रामध्ये नेवासामध्ये ते मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे. त्या ठिकाणी आता देखील मोहिनी मातेची पूजा होते. तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा मोहिनी अवतार धारण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले होते. तर अशा प्रकारे भगवंताने मोहिनी अवतार धारण केला. मोहिनी अवतार धारण करून देवताने आणि दैत्याने त्या ठिकाणी त्यांच्या हातातला अमृत कलश घेतला आणि घेतल्याच्या नंतर मोहिनीने त्या ठिकाणी नृत्य केलं आणि दैत्य हे त्या ठिकाणी त्या नृत्याला पाहून भावुक झाले. भावुक होऊन त्या मोहिनीच्या नृत्यावरती सर्व काही जे मागताय ते देण्यासाठी तयार झाले. त्यावेळेस मोहिनीने सांगितलं तुमच्या हातात जो अमृत कलश आहे तुम्ही भांडण करू नका, मी माझ्या हाताने तुम्हाला वाटून देईल. असं म्हणल्याच्या नंतर दैत्य आहे ते दैत्यांना प्रलोभन असतं आणि कुठली चांगली वस्तू असली तर त्यांना सुंदर दिसणाऱ्या वस्तूमध्ये त्यांचं मन सगळ्यात लवकर गुंतत असतं. आणि शास्त्र सांगतं जी गोष्ट चांगली दिसते ती गोष्ट एक ना एक दिवस रडवते. प्रियम रोज स्थिती असं वेदाचा सूक्ती आहे. प्रियम रोज स्थिती, जी गोष्ट प्रिय असते ती गोष्ट एक ना एक दिवस रडवतेच, मग ते काहीही असो. ज्या वेळेस या बृहदारण्यक उपनिषदामध्ये प्रियम रोज स्थिती याच्यावरती इतके उदाहरण दिले. आत्मास्तु कामाय प्रियम भवती याच्यावरती भरपूर उदाहरण दिले. आपल्या स्वतःसाठी जे प्रिय असतं आपण त्या प्रिय वस्तूसाठी जितकी धडपड करतो ते प्राप्त होण्यासाठी जी धडपड करतो, धडपड केल्याच्या नंतर ती प्राप्त झाल्याच्या नंतर शेवटी आपल्याला दुःख भेटतं. जर आपण गाडी घेतली प्रिय गोष्ट आहे, पण ज्या वेळेस ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं. चांगला फोन घ्यावा, फोन घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस तो हरतो किंवा फुटतो पुन्हा दुःख होतं. ज्या वेळेस पुत्र रत्न प्राप्त होतं आपल्याला ज्यादा आवडतं, पण एक ना एक दिवस पुत्र देखील दुःख देतो. पतीला पत्नी, पत्नीला पती जे प्रिय असतात एक ना एक दिवस ते सुद्धा रडवतात. म्हणून प्रिय गोष्ट असणारी, सुंदर गोष्ट असणारी कधीही दुःख देते आणि दुःखाचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मनामधलं प्रलोभन. अशाच प्रकारे दैत्याने आपल्या मनात प्रलोभन आलं आणि त्या मोहिनीवरती इतके भावुक झाले. मोहिनी जे म्हणते ते करू लागले. मग मोहिनीने हातात कळस घेतला आणि सांगितलं दैत्यांची एक लाईन बसवा आणि देवतांची एक लाईन बसवा, माझ्या हाताने मी तुम्हाला अमृत पाजवते. देवतांना माहिती होते भगवंताची लीला आहे, पण दैत्य ते दैत्यच असतात बघा. दैत्य खुश झाले. पण त्यावेळेस मोहिनी अवतार धारण केलेले भगवान म्हणू लागले सगळ्यात पहिले कोणत्या लाईनीला सुरू करा. त्यावेळेस दैत्य म्हणू लागले आमचा पहिला नंबर आहे, आमचा पहिला नंबर आहे. देवता म्हणू लागले नाही आमचा पहिला नंबर आहे. पण मोहिनी म्हणू लागले बघा, भगवान म्हणू लागले म्हणजे मोहिनीच्या अवतारातून म्हणू लागले सगळ्यात प्रथम ज्याला देण्यात येईल ते वरचं अमृत राहील आणि जे खालचं आहे ते मेन अमृत आहे. बघा वरचं खालचं अमृत नसतं, पातळ आणि ते गाढ जे मराठीत काय म्हणतात घट हिंदीत म्हणतात गाढा आहे ते शब्द आले बघा. तर जे भगवान म्हणू लागले वरचं पतलं अमृत जे पहिले मागेल त्याला जाईल आणि जे खालचं घट अमृत आहे ते त्याला जाईल. बघा अमृत कुठं घट आणि पातळ असतं का? नाही ना, ते काही वरण नाही आपलं घरचं जे डाळ खाली राहिला. पण दैत्य हे भावुक झाले बघा. दैत्य म्हणू लागले ठीक आहे वरचं अमृत देवताला द्या आणि जे खालचं आहे गाढ ते आम्हाला द्या. असं म्हणल्याच्या नंतर देवता सगळे गालात हसू लागले. दैत्यांची बुद्धी म्हणजे दैत्यासारखीच आहे, यथा नाम तथा गुण. अशा प्रकारे मग भगवंताने सर्वात प्रथम देवतांना ते अमृत देण्यास सुरुवात केली. आणि अमृत देत असताना बघा एक अमृत देत असताना सगळ्यांच्या हातामध्ये देत होते, सगळे देवता पीत होते. पण त्यांच्यामध्ये एक सूरभानू नावाचा दैत्य होता.
त्या ठिकाणी सूरभानू नावाचा दैत्य होता, तो इतका चतुर होता तो दैत्य. तिने विचार केला, मी जर नाही गेलो या पंक्तीमध्ये, निश्चित रूपाने हा विष्णूचा छळ आहे आणि याने अमृत सगळं संपून टाकेल ना, दैत्यांना दिल्या जाणार नाही. म्हणून त्याने देवतांचं रूप धारण करून तो देवतांच्या लैनीत बसला. त्याचं नाव होतं सूरभानू नावाचा दैत्य. आणि तो देवतांच्या मध्ये बसला, सूर्य आणि चंद्रांच्या दोघांच्या मध्ये जाऊन बसला. आणि बसल्याच्या नंतर त्यावेळेस विचार करू लागला की मला देखील अमृत पिण्यासाठी भेटेल. ज्या वेळेस भगवंताने मोहिनीने ते अमृत दिलं हातामध्ये, त्यावेळेस सूर्य आणि चंद्राने ओळखला हा राक्षस आहे, हा दैत्य आहे. आणि हा दैत्य जर अमृत पिला हा अमर होईल आणि हा आम्हाला आमच्यावरतीच हायवी होईल आणि आम्हालाच पुन्हा परेशान करेल. म्हणून सूर्याने आणि चंद्राने देवाला खुणवलं, मोहिनीला खुणवलं. आणि खुणवत असताना ज्यावेळेस सुरुवातीचे एक वंजूरभर अमृत टाकलं, तिने पिल्या भगवंताला कळलं की हा दैत्य आहे. चंद्राने सूर्याने खुणवलं, भगवंताने त्याच ठिकाणी चक्र धारण केलं, हातामध्ये चक्र धारण केल्या सूरभानूचं शिरच्छेद केलं. त्याचं मुंडकं एका साईडला पडलं आणि धड एका साईडला पडलं. त्याच वेळेस सूरभानू नावाचा दैत्य, राहू आणि केतू याच्यामध्ये त्याचं परिवर्तन झालं. बघा, दैत्य आहे पण देवताच्या लैनीत बसला, छल केला, कपट केला. छल कपट तर देवतांनी केलं होतं, पण बघा त्याची बुद्धी, तिने विचार केला की अमृत भेटणार नाही. त्याच ठिकाणी बघितलं आणि मग तो सूरभानू नावाचा दैत्य राहू आणि केतू मध्ये प्रविष्ट झाला. आणि राहू आणि केतू कसे आहे, अमर झाले ते, कारण त्याच्या एक घोट खाली गेला आणि एक घोट वरती राहिला. म्हणून राहू आणि केतूचं जर तुम्ही बघितलं ना, त्याचं शरीर अलग आहे आणि मुंडकं अलग आहे. राहू केतू हे जे ग्रह असतात आपल्या कुंडलीवरती ते राज्य करतात. जर आपल्याला राहू केतू ते परेशान झाला होता, सूरभानू नावाचा दैत्य, त्याचा शिरच्छेद झालं होतं, त्याला राग आला होता. त्याला राग आल्या कारणाने तिने सूर्याला आणि चंद्राला परेशान करण्याचं कार्य केलं. ज्यावेळेस सूर्याला आणि चंद्राला परेशान करतो त्यावेळेस सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं. ज्यावेळेस राहू सूर्याला परेशान करतो त्यावेळेस सूर्यग्रहण, चंद्राला परेशान करतो केतू त्यावेळेस चंद्रग्रहण लागतं. त्यामुळं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण तेव्हापासून लागतं. बघा, तर सूर्यग्रहण चंद्रग्रहण जर आपल्याला जर वाटत असेल त्यावेळेस मंत्रसिद्धी होत असते, साधना होत असते, भरपूर प्रकारचं या ठिकाणी वर्णन आहे. आणि सूरभानू नावाच्या दैत्य म्हणजे राहू केतू झालेला जो ग्रह आहे, सूर्य आणि चंद्रावर सुद्धा तो हायवी होतो. म्हणून आपल्या कुंडलीमधले 9 जे ग्रह असतात, शनी वगैरे, शनी हा सूर्याचे पुत्र आहेत. तर आपल्याला जर वाटत असेल आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला ज्यादा परेशानी नाही होत, आपल्याला कामामध्ये विघ्न नाही होत, आपण रोज सूर्य भगवंताला एक सूर्य अर्घ्य दिलं पाहिजे. 1 लोटा जल, सगळ्या 1 तांब्याभर पाणी द्यायला काही ज्यादा आपल्याला कष्ट नाही लागत. आणि 1 लोटा जल जर आपण सूर्य भगवंताला दिलं तर मी निश्चित म्हणतो तुमच्या कुंडलीमधले जे विपरीत ग्रह आहेत ते सगळे वक्री ग्रह आपले चांगले होतात. पण त्याचे नियम आहेत. देत असताना त्याच्यात रक्तवर्णम पुष्पम दत्तवान, त्याच्यामध्ये रक्त म्हणजे रक्त नावाचं वर्ण म्हणजे लाल फुल त्या लोट्यामध्ये, त्या तांब्यामध्ये टाकावं, तांब्याच्या तांब्यामध्ये. आणि मग ते जल आणि सूर्य अर्घ्य कधी द्यावं तिचे पण नियम आहेत. सूर्य खूप वरती आल्यावर नाही द्यायचं. ज्यावेळी सूर्य कवळा असतो त्याच वेळेस सूर्य अर्घ्य दिलं पाहिजे. त्याची खूप माहिती सांगितली आहे, त्याची खूप महिमा या ग्रंथामध्ये आहे. सूर्य अर्घ्य दिल्याने आपले ग्रह शांत होतात. शनी ग्रह हा सूर्याचा पुत्र आहे आणि शनी सुद्धा आपल्याला त्रास देत नाही. म्हणून सूर्य हा किंग ऑफ द ग्रह, हा किंग आहे, राजा आहे ग्रहाचा. म्हणून सूर्य कृपा झाली तर काहीच कमी पडत नाही. जे लोक संजीवनी मंत्राचा जप करतात, कोणी जर हॉस्पिटलमध्ये असलं त्यावेळेस आदित्य हृदय स्तोत्रम जर असा पाठ केला तर कुठलाही व्यक्ती कसल्याही संकटात असला तर त्याचा मृत्यू होत नसतो. हा आदित्य हृदय स्तोत्रमची माहिती म्हणजे महिमा आहे. आणि महान शब्दामध्ये सांगायचं म्हणजे सूर्य हा आपल्याला ग्रहातून तारणारा ग्रह आहे. सगळे नक्षत्र, सगळे तारा आपल्यावरती कृपा करतात. तर अशा प्रकारे तो सूरभानू नावाचा दैत्याने राहू केतूच्या रूपामधून सगळ्या ग्रहाला ग्रहण, मुख्य सूर्यचंद्राला ग्रहण लागायचं कार्य त्यांनी केलं. आणि मग नंतर अशा प्रकारे 14 रत्नातून भगवंताने ज्या वेळेस मोहिनी अवतार धारण केला होता त्याच ठिकाणी ते अमृत 4 जागेवर पडलं होतं. उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज क्षेत्र या 4 क्षेत्रावरती अमृत पडलं होतं. म्हणून त्या ठिकाणी महाकुंभ, कुंभ प्लस कुंभ, महाकुंभ. बघा, ज्या वेळेस कुंभ असतो त्या कुंभातून अमृत कलश म्हणजे कुंभ, त्या कुंभातून अमृत 4 जागेवर पडलं होतं. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने जी लीला
अमृताचे जे बूंद पडलेले होते, जे थेंब पडले होते, त्या ठिकाणी आता देखील भगवंताच्या स्वरूपाची आणि त्या अमृताची एक प्राप्ती व्हावी म्हणून त्या कुंभामध्ये लोक जातात। पूर्ण कुंभ असतं, महाकुंभ असतं, त्याच्यानंतर अर्ध कुंभ असतं, अशा 3 प्रकारचे कुंभ असतात। 3 वर्षाला येतात, 6 वर्षाला येतात, 12 वर्षाला येतात आणि 144 वर्षी सुद्धा एक कुंभ येतात, त्याला महाकुंभ म्हणतात। आता जे कुंभ चालू आहे तेच कुंभ प्रयागराज क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच ठिकाणी हे अमृत त्या ठिकाणी पडलं होतं। आणि प्रयाग क्षेत्र म्हणजे राजा, तीर्थाचा राजा म्हणजे प्रयागराज क्षेत्र आहे। तर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे कुंभचं मुख्य महाकुंभाचं आयोजन केलं जातं, त्या ठिकाणी गंगा, यमुना आणि मुख्य सरस्वती या तिन्ही देवींचं संगम आहे, नदींचं संगम आहे। त्या ठिकाणी जर कोणी डुबकी लावतं, स्नान करतं, तर त्याचे सगळे जीवनातले कष्ट नवे नवे त्याला सुद्धा अमृत पिल्यासारखं त्याचा लाभ भेटतो, म्हणून त्याला म्हणतात अमृत स्नान, शाही स्नान, अशा प्रकारचे साधूची शब्दावळी आहे बघा। तर असं त्या ठिकाणी 4 जागेवर कुंभ होत असतात। जर कोणाला शक्य झालं तर कुंभाला जाच। गेल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी नागा साधू कसे असतात, दशनामी संन्यासी कसे असतात, जुना आखाडा काय, निरंजनी आखाडा काय, त्याच्यानंतर निर्वाण आखाडा काय, निरंजनी आखाडा काय, अशा प्रकारचे आखाडे आहेत। नागा साधू आहेत, कशी साधना करतात, काही जण एक हात वरती केला तर तसाच ठेवतात 12-12 वर्ष। काही जण बघा तुम्ही त्या ठिकाणी जटा बाबा आहेत, जटा जशी सोडली तशीच आहे। काही जणांनी दोन्ही हात वर केले तर तसे जे हात वाळून गेले, अशा प्रकारचे महान साधू त्या कुंभामध्ये येत असतात। त्यांचं एक तप झाल्यावर 12 वर्ष झाल्यावरच ते हिमालयातून खाली उतरतात, म्हणून त्या कुंभाची खूप महिमा आहे। आणि तेच क्षेत्र म्हणजे अमृत पडलेलं क्षेत्र आहे। अशा 4 ठिकाणी या कथामधून त्याचं वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर मग वामन अवताराची कथा, आणि वामन अवताराच्या कथेमध्ये भगवंताने वामन रूप धारण करून ज्यावेळेस आदितीने साधना करून वामन भगवंताच्या स्वरूपाने आपल्या पोटी भगवंताला प्राप्त करून घेतलं होतं। भगवंताला आपल्याच ठिकाणी म्हणजे ज्या वेळेस बलीनी या सृष्टी तलावरती आपलं राज्य निर्माण केलं होतं, बलीला पाताळात घालण्यासाठी भगवंताने वामन रूप धारण करून बलीचा उद्धार केला होता। आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, बळीचा ज्यावेळेस उद्धार केला बघा, इतकं सुंदर वर्णन आहे, खूप मोठा अभंग आहे। आता तो न घेता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे बळीला पाताळात घातलं, पण पाताळात घातल्याच्या नंतर भगवान किती भक्तवत्सल आहे, त्याला पाताळात तर घातलं पण त्याचा सुद्धा जीवनाचा उद्धार केला आणि उद्धार करून भगवान परमात्मा त्याचा द्वारपाल झाला। द्वारपाल होऊन त्याची सेवा त्या ठिकाणी चोपदाराच्या रूपाने त्या ठिकाणी द्वारपाल होऊन करत आहे भगवान परमात्मा। त्याच वेळेस लक्ष्मी मातेला वरती दुःख होऊ लागलं की भगवान जगाचा मालक आहे, अखंडाचा जो भगवान अखिलकोट ब्रह्मांडाचा मालक असो तो भगवान परमात्मा एका पाताळामध्ये द्वारपाल म्हणून झालेला आहे, त्याला आपण वरती आणलं पाहिजे। म्हणून लक्ष्मी मातेने एक गरीब स्वरूपाचं रूप धारण करून त्या ठिकाणी भगवंताचं रूप धारण करून भगवंताला आपलं प्रेम दाखवून आणि बली त्या ठिकाणी बली त्या देवीला बघून खुश झाला आणि त्याच ठिकाणी भाऊबीज बळी त्या ठिकाणी मनवण्यात आली। आणि मग त्या छोटीशी लक्ष्मीने छोटी कन्याचं रूप धारण करून बळीला मागितलं, बळी तुला जर द्यायचंच असेल भाऊबीजेमध्ये, तुला जर मला काही द्यायचं असेल तर तुझा द्वारपाल दे। त्यावेळेस बळी म्हणू लागला, अगे लक्ष्मी तुला जर हेच मागायचं होतं तर असं गरीबाचं रूप धारण करून रडायचं, एवढं काय नाट्य करायचे। पण तो बळी होता, बळी महादानी होता, त्याच्यामुळं त्याच्या नावापासून बलिदान, त्याच्या नावापासून दान शब्द, दान देण्यासाठी तो महान होता। तो बळी त्याचा सुद्धा भगवंतांनी उद्धार केलेला होता आणि स्वतः भगवंतांनी तिचे कामं केले। अशा प्रकारे 9 स्कंदाची कथा पूर्ण होऊन दशम स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये आपण प्रवेश करत आहोत। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता दशम स्कंदातील जी कथा आहे बघा, दशम स्कंद सुरुवात झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम सूर्यवंश काय, चंद्रवंश काय, अशा प्रकारचे सगळी कथा या ठिकाणी ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती झाली त्याचप्रमाणे ब्रह्माजीपासून विष्णू भगवान विष्णूपासून ब्रह्माजीपासून सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार अशी प्रकारची ती सृष्टी। त्याच्यानंतर सूर्यवंशाची वंशावली काय आहे ती मी तुम्हाला सांगून जातो बघा। सगळ्यात प्रथम ब्रह्माजीपासून मग मरीची ऋषी, कश्यप ऋषी, मग विवस्वान, त्यांच्यापासून मनु, इक्षाकू, कुक्षी, विपुक्षी, मग बाण, अनरण्य, पृथु, त्रिशंकू, धुंजुमार, इवानश्च, मानधाता राजा
अशा प्रकारच्या वंशामध्ये सुसंधी हे खूप मोठमोठे राजे झाले आणि यांचे चरित्र म्हणजे एक मोठाले पुराण होते, असे मोठमोठे वंशावळी आहे सूर्यवंशाचे बघा. त्याच्यानंतर मग ध्रुव संधीपासून भरत झाले, मग असित राजा झाले, मग सगर राजा झाले, मग असमत राजा झाले, मग अंशुमान झाले, मग दिलीप राजा झाले बघा. दिलीप राजा जे भगीरथ राजाचे वडील होते बघा, दिलीप राजा. मग भगीरथ राजाने भागीरथी भगीरथस्य अपत्यम भागीरथी, ज्या गंगा मैयाला या सृष्टीला आणलं ते भगीरथ राजा झाले त्या सूर्यवंशामध्ये. मग ककुत्स्थ, मग रघु, त्या रघुपासून मग रघुकुल प्रसिद्ध झालं. रघुकुल जे सूर्यवंशाला मग तिथून पुढे नाव रघुकुल पडलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये, अशा प्रकारे रघुकुल त्या ठिकाणी चालू झालं होतं. मग प्रवृद्ध, मग शंकन, सुदर्शन, अग्निवर्ण, अशा प्रकारे मग शीघ्र, मरु, प्रशुश्रुक, अंबरीश, नहुष राजा, मग ययाति राजा, नाभाग, अज, मग त्याच्यानंतर दशरथ राजा झाले होते बघा. दशरथ राजापासून मग राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, अशा प्रकारचं मग रामायणाचा उल्लेख येत नाही, फक्त सूर्यवंशाचे या ठिकाणी वंशावली सांगितले. मग प्रभू रामाचा त्या ठिकाणी अवतार झाला होता. 24 अवतारापैकी 18वा अवतार प्रभू रामाचा झाला होता. मग अशा प्रकारे प्रभू रामाचा अवतार आणि मग एक श्लोकी रामायण या ठिकाणी सांगितलं जातं. एक श्लोकी रामायण ते म्हणजे असं, अधो राम तपोवनम, अधो राम तपोवनम, हा, अधो राम तपोवनादिगम हत्वा मृगम कांचनम, वैदेही हरणम, जटायु मरणम, वायु बाली सुग्रीव संभाषणम, वारी निर्धारणम, समुद्र तरणम, लंकापुरी दाहनम, अशा प्रकारचं एक श्लोकी रामायण आहे बघा. शेवटी आहे लंकापुरी दाहनम, लंकेचं असं या ठिकाणी वर्णन येतं या श्लोकाचं. जो कोणी एक श्लोकी रामायण आणि चतुश्लोकी भागवताचं पारायण करतो त्याला रामायणाचा आणि या भागवताचा पारायणाचा लाभ भेटतो. अशा प्रकारे प्रभू रामाचं वंशावली आणि सूर्यवंशाचं वर्णन झाल्याच्या नंतर मग आता परीक्षित राजाला शुकदेव भगवान सांगतायत, बघ तुझे जे पूर्वज होते, तुझे जे मुख्य पंजोबा कोण, पांडवांच्या वंशाचं वर्णन आता सगळं सांगू लागले बघा परीक्षित राजाच्या. त्यावेळेस परीक्षित राजाला शुकदेव भगवान सांगत असताना सगळ्यात पहिले चंद्रवंशाचं वर्णन केलं बघा. अशाच प्रकारे चंद्रवंशाचे मुख्य जे राजा झाले त्यांच्याविषयी कथा चंद्रवंशाची बघा. त्यालाच यादव वंश, यादव कुल, अशा प्रकारचे अनेक नाव आहेत. त्याच्यापैकी मुख्य जे राजे झाले त्यांचं आपण आता वर्णन बघू. विष्णूपासून ब्रह्माजी, मग आत्रेजी, मग त्याच ठिकाणी चंद्रमा, बुध, विश्वामित्र, जमदग्नी, परशुरामजी, मग यती, ययाती, यदू, त्याच्यानंतर कौरव, पांडव, मग यादव वंश, मग त्याच्यानंतर शूरसेन, अशा प्रकारचे शूरसेन राजा झाले होते. मग वसुदेव आणि मग त्याच ठिकाणी वसुदेवांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि वसुदेवापासून मग आता ही मुख्य कथा, दशम स्कंदाची मुख्य कथा आता या ठिकाणी सुरुवात होत आहे बघा. तर असं म्हटल्याच्या नंतर परीक्षित राजा ही कथा ऐकण्यासाठी सावध झाला. परीक्षित राजाला पहिल्या दिवसापासून जी आस लागलेली होती, जी कथा ऐकण्यासाठी त्याचं मन व्याकुळ झालेलं होतं, ती कथा आता या ठिकाणी सुरुवात होणार होती. आणि परीक्षित राजा आता भावुक झाला आणि भावुक झाल्याच्या नंतर त्यांना सगळ्यात प्रथम प्रश्न विचारला, हे बघा तुम्ही ज्याप्रमाणे सूर्यवंश सांगितला, रामायणाचं सगळं सांगितलं मुख्य, तसं मला आता चंद्रवंश ऐकायचा नाही. मला पूर्ण सविस्तर सांगा. ही कथा जर तुम्ही मला सविस्तर नाही सांगितले तर मी असं म्हणेल की मला माझ्या पूर्वजाचं काहीच ज्ञान नाही. तर तुम्ही मला या कथेचं, चंद्रवंशाचं, यादव कुळाचं मला सगळं ज्ञान द्या, कारण मी माझ्या यादव कुळाविषयी मला ती कथा ऐकायची आणि त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याविषयी मला अंतःकरणामध्ये ती व्याकुळता आहे, त्या भगवान परमात्म्याला मला प्राप्त करायचं. आणि त्या दिवशी 4था दिवस होता बघा कथेचा आणि ती कथा अखंड होती, नित्य होती, निरंतर होती. परीक्षित राजाला तहान लागलेली होती. सगळं काही भूक, तहान सगळं तो विसरून गेला. न बुभुक्षुता न पिपासा, त्याला ना तहान हे ना भूक आहे. ज्यावेळेस भगवंताच्या लीलाचं वर्णन होणार होतं, भगवंताचा जन्म होणार होता, त्यावेळेस तो अगदी प्रसन्न झालेला होता. तर त्याच भगवंताच्या लीलाचं वंशावली या ठिकाणी बघितली. आणि मग आता दशम स्कंदातील मुख्य कथा चंद्रवंशाची, मग वसुदेवापर्यंत, शूरसेनाच्या नंतर वसुदेवजी, मग वसुदेवांची जी कथा मुख्य ती या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. भगवान परमात्म्याचा जन्म कसा झाला बघा. ज्या वेळेस वसुदेव आणि कंस हे दोघं मित्र होते, दोघांच्या मित्रामध्ये मित्र म्हणजे
शास्त्र सांगतं मित्र हे दोयो शरीर भिन्नम असते किंतु शरीर भिन्नम किंतु मन एकमेव असते, मनाने एक असतात. कंसाने त्यावेळेस वसुदेवाला सांगितलं मी तुझं लग्न माझ्या बहिणीसोबत करणार. मग वसुदेवाचं लग्न देवकी सोबत 7वं लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून रस्ता द्यामध्ये त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून एकच शब्द आला, अरे कंसा तुझी ती बहीण आहे देवकी, तिच्यापासून 8वा पुत्र होईल आणि तुझा वध करेल, तुझा मृत्यूचं कारण तो तुझा बहिणीचा मुलगा राहील. त्यावेळेस कंस आता मनामध्ये विचार करू लागला आपण देवकीला मारलं पाहिजे. पण पुन्हा त्याच्या मनामध्ये दया आली आणि देवकीला घरात घेऊन गेला आणि सांगितलं तुझा जो मुलगा होईल तो मला दे. त्यावेळेस असं म्हटल्याच्या नंतर देवकी आणि वसुदेव यांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला स्थान दिलं. स्थान दिल्याच्या नंतर मग आता सगळ्यांनी शांत बसा, माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्यांनी शांत बसा, माझ्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेस वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं होतं असं मनामध्ये संकल्पना आणि मनामध्ये अशी कल्पना करा की आपल्या गावामध्ये जी पात्र आहेत ते साक्षात वसुदेव आणि देवकी आहे. सगळे एकदा टाळ्या वाजवा. बघा हे पात्र करण्यासाठी पण आपली पात्रता लागते बरं का. आता जे नरसिंह भगवंताचं पात्र झालं, प्रल्हादजीचं पात्र झालं, ते सामान्य नाही. कोणालाही कोणतं पात्र नसतं भेटत. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये जर गेले तर सगळ्यात जास्त वृंदावन क्षेत्रामध्ये सगळे लोक नारदाचं पात्र घेतात, कोणी कृष्ण भगवंताचं पात्र घेतं, कोणी गोपीचं पात्र घेतं.